आमदार कार्यालय शासक कार्यालय या ठिकाणी देवराज अर्स भवन हे सरकारचं भवन आहे आणि सरकारच्या नियमानुसार हे आमदार कार्यालय प्रतिमेळी असते. हे कार्यालय फिक्स नसतं. ॲक्च्युली आमदार अशोक नारायणराव पाटील विलासवासी यांनी तालुका पंचायतमध्ये आमदार कार्यालय म्हणून सरकारचा फंड घेऊन त्यावेळेला बांधलं होतं आणि ते तालुका पंचायत कंपाऊंडमध्ये आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यानंतर जे जे आमदार झाले ते त्या कार्यालयामध्ये न गेल्यामुळे आणि आम्ही सुद्धा बघितल्यानंतर ते कार्यालय असं म्हणजे कॉम्पॅक्ट आहे, ते अशी लोक आले तर तिथं सोय होत नाही. म्हणून आम्ही इकडं बाचोळीला गेलो होतो. सगळे आमचे सगळे भाजपाचे सर्व नेते मंडळी एक वाढदिवसाला गेलो होतो. त्या दिवशी येता येता हे आम्ही ऑफिस बघितलं. त्या दिवशी सगळ्यांनी निर्णय घेतला. जवळजवळ 2 महिने झाले आणि आम्ही इथं या ठिकाणी पाहिल्यानंतर हे वाटलं की बरोबर योग्य ठिकाण आहे की येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना एखाद्या वेळेस चालत आले बस स्टँडवरून चौधरी मामासारखे त्यांनी चालतच आले जातात बस स्टँडवरून, अशा व्यक्तींना जवळ ते सोयीस्कर व्हावं असं ठरवून त्या दिवशी निर्णय घेतला आणि याची डागडुजी काही पार्टिशन करायचं, तिथं वॉशरूम करायचं, हे सगळं तयार करीत तोपर्यंत प्रेसला न्यूज सुद्धा आली की काय कार्यालय बातम्या आल्या. परंतु ते एक घर बांधायचं असेल तर ते सहजासहजी होत नाही. त्या दिवशीच आम्ही निर्णय घेतला आणि त्या दिवशीपासून हे काम चालू होतं आणि आज हा दिवस उजळला. या कार्यालयाचं जे काय उद्घाटन आहे, जी पूजा आहे, ते औरोळीचे महाराज परमपूज्य चन्नबसव देवरू यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलेलं आहे. आणि या ठिकाणी उपस्थित सगळे आमचे भाजपाचे अध्यक्ष संजय कुबरजी, उपाध्यक्ष जिल्हा प्रमोद पोचेरीजी, संघ तालुक्याचा संघ आरएसएस संघामधून भरपूर असं जनतेसाठी सेवा केलेले आमचे एक ज्येष्ठ कपिलेश्वरी साहेब, त्याचबरोबर माझी सेक्रेटरी जिल्हा, त्यांनी सुद्धा अतिउत्तमरित्या भाजपाचं काम केलं. ते बहुतेक रेल्वेचे मिनिस्टर होते. आणि आता आम्हाला आमदार करण्यासाठी सेक्रेटरी म्हणून हे इतिहासामध्ये नोंद राहणार. ते गोपीनाथ साहेब एक ज्येष्ठ म्हणजे सतत म्हणजे वक्ता नाही, समोरासमोर खडाजंगी बोलून मोकळे असे बळू सावंत खुर्चीवर बसलेल्यांची थोडी नाव घेतो. आणखी एक आमचे ज्येष्ठ केरळकर, आता त्यांनी आपलं हे मत मांडलं ते बसवण्या सानिको त्यांच्या भगिनी औषधी मॅडम, दुर्गर आहेत, कुंभार आहेत, राजगौडा पाटील आहेत, सुनील आहेत, सगळे काटगाळकर आहेत, पाटील आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे कायम आम्ही आमच्या कार्यक्रमातून त्यांना कायम विसरतोय आणि ते बरोबर राग धरतात. ऐकायला आहे, सर्व तालुक्याचे पत्रकार म्हणजे वरचेवर मी काही वरचे कार्यक्रम तुम्हालाच विसरतोय. आज
करावी असं आमचे पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व भाजपाचे सगळे नेते मंडळी, त्याचबरोबर आमची समस्त तालुक्यातील जनता, की जेणेकरून एक रेकॉर्डच करून टाकलं की 92,000 म्हणजे 12ने मतदान भारतीय जनता पार्टीला केलेली आमची सर्व जनता, बंधू आणि भगिनी. मी जास्त काय बोलत नाही. कार्यालय हे का असावं, कारण प्रत्येक माणसाची ही अपेक्षा असते. वेगवेगळ्या वैयक्तिक किंवा सांघिक किंवा सामाजिक किंवा आणि राजकीय अशा समस्या अनेक असतात. त्या समस्याचं निवारण करण्यासाठी एक दिशा ठरवून एक आपलं काम होईल अशा भावनेनं आपण लोकप्रतिनिधीला निवडून देतो. आणि ते लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त आमदार नव्हे, मग ते ग्रामपंचायत मेंबर असतील, तालुका पंचायत मेंबर असतील, झडपी मेंबर असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, हे लोकप्रतिनिधी असतात, लोकांची सेवा करणारे असतात. आणि त्यांना भेटायचं म्हटलं ते कार्यक्षेत्र असते. ग्रामपंचायतला भेटायचं म्हटलं मेंबरला किंवा अध्यक्षांना एकतर गल्लीमध्ये ते राहणाऱ्या घरातच भेटणार किंवा त्यांचं कार्यालय कुठं राहणार, पंचायत ऑफिस राहणार, तालुका पंचायत ऑफिस तालुका पंचायत मध्ये राहणार किंवा त्यांच्या घरामध्ये राहणार. अशी 2 ठिकाणं असतात. एक घर म्हणजे निवासस्थान आणि दुसरं म्हणजे ऑफिस. तर आमदार हे सर्व तालुक्याचा 300 इथं आमच्या खानापूरमध्ये 300 खेड्यातून आलेला एक मतं टाकून आलेला एक प्रतिनिधी. प्रत्येकाचं मत असतंय, प्रत्येकाचं म्हणणं असतंय की आपण त्या व्यक्तीला भेटूया. आता भेटावं म्हटल्यानंतर एक तर घरी यायला पाहिजे, घर तर फिक्स आहे. जरी मिळाला नाही तर रात्री 12ला उठवा अशी ताकद असते. त्यांनी दरवाजा काढायला पाहिजे, बरोबर मला ना का नाही. दरवाजा काढला तर भेटणार, दरवाजा काढला नाही तर उद्या सकाळी नाही कुठं तरी आहे त्याला लग्नास म्हणून सांगतात. ते एक कार्यालय, हे एक कार्यालय आपलं जे निवासस्थान हे कार्यालय असणार. अडी अडचणीला काहीतरी असलं तरी यावं लागतंय, असं नाही की ते आता इथं कार्यालय झालं म्हणजे त्या माणसाने तिथं घराकडे यायचं नाही, असं कुठंही बंधन आमच्याकडून होणार नाही. तुम्हाला वेळ मिळाला, मी तिथं आलो तर नक्कीच भेट होणार. नसेल तर एक ठिकाण पाहिजे. म्हणून आम्ही गेले 3 महिने हे कार्यालय सुरू होण्यासाठी लेट झालं. म्हणून आमची एक वैयक्तिक संघाची शाळा आहे, त्या शाळेमध्ये आपण सगळ्यांच्या भेटी घेतल्या. भरपूर लोक तिथं दररोज सकाळी 10 ते 11, संध्याकाळी 6 ते किती टाइम झाला तर आम्ही भेटलेला आहे. म्हणजे कुणालाही तशी अडचण झालेली नाही. आणि घरी तर कायम येत असतात. मी असलो तर त्याप्रमाणे ते काम चाललं होतं. परंतु शासनाकडे जर एखाद्या जबाबदारीनं पत्रव्यवहार करायचा असेल किंवा त्या व्यक्तीला खरोखर न्याय मिळवून द्यायचा असेल तर ते तोंडी सांगून चालत नाही, ते लेखी स्वरूपामध्ये त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज या तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आज हे कार्यालय या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो तालुक्यासाठी जो PA आहे, 2 PA आहेत, पर्सनल सेक्रेटरी 2 नेमलेत आम्ही. त्या 2 PA मध्ये एक PA इथं कुठं आहेत इकडे बरे ऑफिस मार्फत त्यांनी PDO म्हणून काम करतात. आता त्यांना आम्ही इकडे घेतलंय. आमचे पर्सनल सेक्रेटरी प्लस डिपार्टमेंटल प्लस त्यांच्या थ्रू काहीतरी चिल्लर काम असतं. PDO काहीतरी
एक याचा पगार काढत नाही, भरपूर तक्रारी आहेत. किंवा एका गल्लीला लाईटच लावलं नाही, कारण त्या सुद्धा समस्या यायला लक्षात आलं. आणि लहान लहान मोठ्या समस्या असतात, त्या प्रत्येक आमदारानं त्याचं उत्तर देण्यापेक्षा या ऑफिसमधून आणि आमदार कार्यालयातून बोलायला आहे असं जर त्यांनी बोलले तर ती कामं होऊ शकतात. याच्यासाठी त्यांनी इथंच 24 आवर, मी सांगत नाही त्यांना, माझं काम झालं, ड्युटी झाली, मी स्पष्ट सांगायला आहे, त्यांनी घरी जरी असले तरी त्यांनी फोन घ्यायला पाहिजे, कारण हे आपलं काम आहे आणि ते इथं चांगल्या प्रकारे काम करायला इथं अनुभव आलेला आहे आणि ते करतील असं मी तुम्हाला आश्वासन देतोय. दुसरा जो पीए आहे तो बेंगलोर ऑफिसमध्ये, जी काय आमची इथं समस्या आहे ती मंत्रालयामध्ये प्रत्येक मिनिस्टरच्या टेबलवरती जाऊन आम्ही जे काय फाईल पाठवलेले असतात त्या फाईल तिथं त्यांनी त्याचं उत्तर शोधायला पाहिजे. ते काम तिकडं विरया कादरोळी, वीरभद्र कादरोळी म्हणून ते आपले विद्यार्थी परिषद एबीपीचा कार्यकर्ता म्हणून तिथं त्यांनी मागं पाटील म्हणून MLA होते, त्यांचे ते PA होते, ते तिथं त्यांनी काम करत आहे. असे 2 PA आहेत गव्हर्नमेंटचे. अधिक आता यांच्यावरती आम्ही पूर्ण सोपवलं तर ते आजचं उद्या परवा असं होणार. त्याच्यासाठी इथं आम्ही होईल तेवढी, आता सध्याला किती कम्प्युटर आहेत? 2 कम्प्युटर आहेत. त्याच्यामध्ये आणि सुद्धा वाढ करून जास्तीत जास्त म्हणजे अर्ज ते आपल्या ऑफिसमध्ये कन्नडमध्ये टाईप करून द्यायला पाहिजे. मग ते तहसीलदार ऑफिस असेल, ॲग्रिकल्चर ऑफिस असेल किंवा शिक्षण म्हणजे आपलं एज्युकेशन ऑफिस असेल, कुठल्याही ऑफिसमध्ये आपली तक्रारी किंवा मागणी हे जे काय करायचं आहे ते सुद्धा तिथं आमचे एक 4-5 व्यक्तींना इथं कायम ठेवणार आहे. ते सुद्धा असिस्टंट PA म्हणून राहणार आहे. त्याच्यामुळे काय होईल की बऱ्याच गोष्टी आपण तिथं इझिली सॉल्व्ह होतील. अधिक आता तालुक्यामधून समस्या घेऊन येणारे, उदाहरणार्थ जनरल समस्या पब्लिकच्या, इतर रस्त्यात खड्डे पडल्यात, कधी बुजुर्गाची, हे तर मोठा समस्या आहे. मी काय म्हणतो, भेटले मोरे साहेब तर झालं, जा तुझं काम करतो, जा तुझं, पर्यंत होत नाही. त्याची नोंद व्हायला पाहिजे, त्याचा अर्ज व्हायला पाहिजे. आणि अगदी अति जरूर कुठलं काम घेऊन आले तालुक्यामधून त्याची नोंद जर आपल्या इथं कागदपत्रामध्ये राहील तर त्याप्रमाणे जसा सरकारचा फंड येईल, तुम्हाला माहित आहे सरकारचं कसं चाललंय, तरी सुद्धा काय रिकामी हातात राहणार नाही. ते काय जे फंड येत आहेत ते अति जरूर समस्या ज्या आहेत त्या मिटवण्यासाठी आपण क्रमाक्रमानं ते सॉल्व्ह करण्यासाठी ते अर्ज घेणं सुद्धा जरुरीच आहे. आणि ते अर्ज घेतल्यानंतर ते काम झालंय अशी नोंद सुद्धा तिथं व्हायला पाहिजे. न व्हायच्या अगोदरच झालंय म्हणून ते होणार नाही. या सगळ्या एक डॉक्युमेंटरी रेकॉर्ड्स म्हणतो आपण इथं या ठिकाणी आमच्या या 5 वर्षामध्ये जे जे काय होणार आहे किंवा झालं त्याची सगळे दप्तर इथं या ठिकाणी या ऑफिसमध्ये राहील. अगदी म्हणजे काय म्हणतो आपण इनवर्ड राहील, आउटवर्ड राहील. त्याप्रमाणे त्याचं डॉक्युमेंट आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही सगळे पार्टीचे लोक सुद्धा, कारण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे सगळं काम चाललंय आणि आम्ही लक्षात घेऊन की आम्ही कुठं काम केलं, काय केलं नाही, हे सुद्धा आमच्या पार्टीच्या डिपार्टमेंटमध्ये ते ऑफिसमध्ये विचारलं जाणार आहे. ते सुद्धा आम्ही नोंद करून
पार्टीच्या वतीनं सगळं काय होईल त्याप्रमाणे आम्ही कामं करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि जास्तीत जास्त इथं उपस्थित असलेले सगळेच काय तालुक्यातून आले नाही, त्यांना आवाहन करतो की तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना किंवा एखाद्या व्यक्तीला काय अडचण असेल तर हा ॲड्रेस त्यांना द्या. एक ऑफिस नंबर सुद्धा आम्ही इथून फिक्स नंबर दिला जाईल, कारण ऑफिसमध्ये कोण आहे कळायला पाहिजे. तो ऑफिस नंबर आपण कुठला द्यायचा आहे नवीन, कारण नंबर माहीत पाहिजे, कारण तिथं आमदार आहे का नाही. आणि आमदार असला तरच कामं होतात असं नाही, आमदार नसला तरी कामं करण्याची ताकद या ऑफिसमधून आहे. ते आपण करू एवढं या ठिकाणी सांगतो. आणि भरपूर 2-3 महिने झाले आमचा आणि तुमचा संपर्क तुटला होता. म्हणजे संपर्क याचा अर्थ संपर्क हा होता, परंतु जो काय सभेच्या माध्यमातून जो संपर्क आहे तो फार मोठा असतो आणि तो कुठंतरी तटल्यासारखा होता. तो आपण आता जोरानं, लोकसभेचं इलेक्शन आहे, ज्या मताने तुम्ही आम्हाला निवडून दिला आहे त्याच मताने आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना निवडून द्यायला पाहिजे. आणि हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. आज काँग्रेस सरकार गॅरंटीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचलाय. लोक आम्हाला मतं टाकतात अशी त्यांना एक हे आहे. मोदी साहेबांनी म्हटलं आहे घमेंड आहे, घमंडिया हा शब्द मोदी साहेबांनी लोकसभेत बोललेला आहे. साहजिकच वाटणार मला कुणाला मी दिलंय म्हणजे माझ्या अंगात आहे असं म्हणणारे लोक भरपूर असतात, परंतु तसं काय तो अंगात राहणार नाही. आपल्या नियमानुसार आमच्या सरकारनं जे काय काम केलं आहे, भाजपानं जे काय काम केलेलं आहे, जे भाजपानं काम केलेलं आहे ते काम आम्ही सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजे. आज भरपूर अशा योजना लोकसभेतून म्हणजे केंद्र सरकारकडून दिलेल्या आहेत. लोकांना आम्ही सांगितलेलं नाही काय काय मिळतं हे सांगायला पाहिजे. आज साधं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही 34 रुपये तांदळाची किंमत आहे, 34 रुपये. हे केंद्र सरकारमार्फत येणारं जे रेशन त्याच्यामध्ये फक्त 3 रुपये आपलं राज्य सरकार देत आहे. उरलेले 38 रुपये केंद्र सरकार देत आहे. प्रश्न कुठं आला सांगा, नवीन 5 किलो देतो म्हटल्याबरोबर त्यामध्ये 31 रुपये द्या म्हटल्यानंतर कुठले देणार? हे जर कर्नाटकला द्यायचं असेल तर महाराष्ट्रालाही द्यायला पाहिजे, इतर राज्यांनाही द्यायला पाहिजे. आणि म्हणून त्याला अमान्य केलं. हे लोकांना पटवून द्यायला पाहिजे. अशीच भरपूर उदाहरणं आहेत. आज तुम्ही जे रस्ते करतात त्या रस्त्यांना सुद्धा नॅशनल हायवे झालाय, बघितलाय तुम्ही. तो एकदा आता हायवे झालाय तो तुम्ही 50-60 वर्ष बघायचं नाही. अशी कामं कुणी केलेली आहेत सांगा? केंद्र सरकारने केली. आणि त्याला आम्ही जर दोष दिला तर ते उपयोग होणार नाही. मोदी साहेबांनी जागतिक पातळीवरती नेऊन ठेवलेलं आहे आपल्या देशाला. हे आम्ही लोकांना सांगायला पाहिजे. आणि ते गॅरंटीवरती आपण निवडून येऊ म्हणजे आम्हीच दाखवून आपण निवडून येणं हे चुकीच्या मार्गानं म्हणजे वेगळ्या मार्गानं गेलेलं आहे. ते आपण पब्लिकला सांगूया. आणि येत्या लोकसभा इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मतांनी आमचा भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी करूया अशी या ठिकाणी विनंती करतोय. आणि संपूर्ण तुम्ही आला त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द